विस्तार पाहूयात। नागपुरामध्ये केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्या विरोधात काँग्रेस तगडा आव्हान देण्याच्या तयारीत आहे। काँग्रेसकडून आमदार आणि शहराध्यक्ष विकास ठाकरे गडकरींविरोधात नागपूरचा गड लढवणार आहेत। स्थानिक पातळीवरील अंतर्गत गटतट विसरून सर्व काँग्रेसचे लोकप्रतिनिधी आणि पदाधिकारी गडकरींविरोधात स्ट्रॅटेजी आखून तगडा आव्हान देण्याची तयारी करतायत। या संदर्भात त्यांच्याशी सविस्तर बातचीत केली आमचे प्रतिनिधी पराग ढोबळे यांनी। केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्या विरोधात काँग्रेसचा उमेदवार कोण असणार आहे याची उत्सुकता सगळ्यांना लागलेली आहे। अशा परिस्थितीमध्ये काल काँग्रेसची एक बैठक सुद्धा झाली, त्यामध्ये काही नावांवर चर्चा झाली। त्यापैकीच जे संभाव्य उमेदवार जे आहेत ते आपल्यासोबत आहे। आमदार विकास ठाकरे शहराध्यक्ष सुद्धा आहे, गेल्या अनेक वर्षांपासून त्यांचा जनसंपर्क आहे। मला वाटतं की या निवडणुकीमध्ये मतदार काय करतात हे आताच तुम्ही काही सांगू शकत नाही, परंतु मला एवढं सांगावं लागेल की हा नागपूर शहर काही कोणाचा बालेकिल्ला नाही आहे। हा नागपूर शहर, या शहराने अनेकदा काँग्रेसला विजयी केला आहे, नंतर 2 टर्ममध्ये भाजपला विजयी केला आहे, त्याच्या आधी 1 टर्ममध्ये भाजपला विजयी केलं होतं। तर नागपूर हा नागपूरचा मतदार हा संधी देणारा मतदार आहे। मला वाटते की इथे चित्र काही होऊ शकतं। मी विद्यमान आमदार आहे आणि मला 6 वर्ष अजून बाकी आहे, 6 महिने बाकी आहेत आणि अशा परिस्थितीत काँग्रेसने एक चांगला उमेदवार द्यावा, त्याच्यामागे मी राहून स्वतः उमेदवारासारखं काम करेल, कारण की मी पक्षाध्यक्ष आहे। 6 महिन्यापासून मी तयारी करून ठेवली आहे, म्हणून आधी ही भूमिका माझी होती। परंतु पक्षाचा प्रबळ उमेदवार त्यांना दिसला नसेल आणि म्हणून मला काल पक्षश्रेष्ठींनी बोलावलं, कार्यकर्त्यांची मागणी होती आणि म्हणून मी होकार दिलेला आहे। उद्या वगैरे यादी जाहीर होईल आणि जेही कोणतं नाव पक्षाने दिलं त्यासाठी संपूर्ण ताकदीशी लढण्याचा आमचा निर्धार आहे। आमची तयारी पूर्ण झालेली आहे। शहर काँग्रेसचा अध्यक्ष म्हणून ही जबाबदारी माझी आहे। निवडणूक लढवणं ती मी पूर्ण करणार आहे। व्हिडिओ जर्नलिस्ट सौरभ बोलेसह पराग ढोबळे, साम टीव्ही न्यूज, नागपूर।